नाशिकच्या तपोवनातल्या वृक्षतोडीचा वाद पेटला। पर्यावरणवादी ईद वेळी बकरी कापण्याला विरोध करताना का दिसत नाहीत? वृक्षतोडी विरोधात आंदोलन करणाऱ्यांवर मंत्री नितेश राणेंची टीका। शीतल तेजवानींचा मोबाईल पोलिसांच्या ताब्यात। पोलीस आयुक्तालयात तेजवानींची चौकशी। कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष। मुंढवा जमीन घोटाळा प्रकरणात पार्थ पवारांचं नाव एफआयआर मध्ये टाका। सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांची मागणी। तर दिग्विजय पाटीलला परदेशात जाण्याची परवानगी मिळालीच कशी? दमानी यांचा प्रश्न। पुण्यातील जमीन व्यवहार प्रकरणात खारगे समितीला मुदतवाढ। अहवाल येणं बाकी असल्याने 1 महिन्याची मुदतवाढ। जय पवार आणि ऋतुजा यांच्या लग्नाला पवार कुटुंबातले अनेक जण जाणार नसल्याची माहिती। शरद पवार, सुप्रिया सुळे, श्रीनिवास पवारही बहरीनला जाणार नाहीत। कौटुंबिक कार्यक्रमातही पवार कुटुंबियांमधला दुरावा कायम असल्याची चर्चा। काँग्रेससोबत आघाडी करत ठाकरे बंधूंनी मुंबई महापालिका लढवावी। दिग्विजय सिंग आणि उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा। काँग्रेस हायकमांडने दिग्विजय सिंग यांच्याकडून निरोप दिल्याची माहिती। पंतप्रधान मोदींचा महाराष्ट्रातल्या भाजपा खासदारांना कानमंत्र। लोकांच्या समस्या सोडवण्यावर भर द्या, जनसंपर्क कायम ठेवा। पंतप्रधान मोदींच्या खासदारांना सूचना। हॉल तिकीट न दिल्याने विद्यार्थ्यांची परीक्षा बुडाली। संभाजीनगरातील साई कॉलेज अँड रिसर्च इन्स्टिट्यूट मधला प्रकार। कॉलेजला मान्यताच नसल्याचं समोर। विद्यार्थ्यांना अश्रू अनावर। तांत्रिक अडचणींमुळे इंडिगो एअरलाइन्सला फटका। चेक इन प्रणालीमध्ये बिघाड झाल्यामुळे गोंधळ। मुंबईसह शहरातल्या विमानसेवेवर परिणाम। कर्मचाऱ्यांच्या टंचाईमुळेही इंडिगोला फटका। डिजिटल सातबाऱ्याला कायदेशीर मान्यता। तलाठ्याची सही, स्टॅम्प विना फक्त 15 रुपयांमध्ये अधिकृत सातबारा काढता येणार। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश। मालेगावमध्ये आणखी 2 अल्पवयीन मुलींवर अत्याचार। 10 दिवसात 8 मुलींवर लैंगिक अत्याचाराच्या घटनांमुळे खळबळ। पोलीस प्रशासन करतंय काय? नागरिकांचा संतप्त सवाल। गौरी गर्जे आत्महत्या प्रकरणी अनंत गर्जेसह बहीण शीतल आणि भाऊ अजय गर्जेवर गुन्हा दाखल। अनंत गर्जे अटकेत, इतर 2 आरोपी फरार। पुण्यातील शिरूरमध्ये रांजणगाव आणि पिंपरखेडमध्ये बिबट्या जेरबंद। तर नाशिकच्या निफाडमध्ये बिबट्याला पकडण्यात वनविभागाला यश। श्री दत्त जयंतीच्या मुहूर्तावर आज सुपरमूनचा दुर्मिळ योग। रात्री आकाशात दिसणार नेहमीपेक्षा मोठा आणि तेजस्वी चंद्र। रात्रभर डोळ्यांनी पाहता येणार सुपरमून। बिहारमध्ये रसगुल्ल्यांवरून लग्न मोडलं। लग्नात रसगुल्ले कमी पडल्यानं तुंबळ हाणामारी। नवरदेव आणि नवरी विनाच परतला।